Practical number 7, that is, write 5 IS clauses related to shear reinforcement in beams and slab from IS 456-2000. प्रॅक्टिकल नंबर 7 आहे ते कशाशी रिलेटेड आहे, जे IS क्लॉजेस आहेत. IS इंडियन जो स्टँडर्ड आहे तो IS कोड कोणता यूज करायचा आहे, IS 456-2000 हा कोड यूज करायचा आहे. आणि त्याच्याशी शियर एन्फोर्समेंटची रिलेटेड जेवढे क्लॉजेस आहेत, क्लॉजेस म्हणजे काय की आपण जे फॉर्म्युलेज वगैरे राईट डाऊन करतो, प्लस शियर एन्फोर्समेंट किती प्रोव्हाइड करायला पाहिजे, मिनिमम शियर एन्फोर्समेंट किती असायला पाहिजे, मॅक्सिमम शियर एन्फोर्समेंट किती असायला पाहिजे, त्याचे जे IS इंडियन स्टँडर्ड IS स्टँडर्ड 456-2000 मध्ये तुम्हाला शियर एन्फोर्समेंटशी रिलेटेड काय दिलेत, क्लॉज दिलेले आहेत. ठीक आहे. आणि ते काय करायचे, 5 IS क्लॉजेस काय करायचे, फक्त राईट डाऊन करायचे. ठीक आहे. ह्या प्रॅक्टिकलचा प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय असेल, व्हॉट इज द प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स ऑफ दिस प्रॅक्टिकल. फर्स्ट, शियर फेल्युअर which is reality occurs under the combined action of shearing force and bending moment. It is characterized by very small deflection and lack of ductility. म्हणजे जो आपण शियर रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो ती कशाशी का प्रोव्हाइड करतो, तर फर्स्ट जे आपलं शियरिंग फेल्युअर आहे ते फेल्युअर होऊ नये म्हणून, प्लस बेंडिंग मुवमेंट मुळे काय होणार आहे, स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहे. मग स्मॉल डिफ्लेक्शन असू द्या किंवा डक्टिलिटीचा, कारण आपल्या जे कॉन्क्रीट आहे ते काय आहे, वीक इन टेन्शन आहे, त्याच्यामुळे जे स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत, टेन्साइल स्ट्रेसेस जे डेव्हलप होणार आहेत ते रजिस्टर करण्यासाठी आपण काय करतो, शियर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करते. दिस फेल्युअर इज मेनी टाइम्स सडन अँड विदाउट एनी वॉर्निंग. फॉर दिस रिझन शियर फेल्युअर इज कन्सिडर्ड व्हेरी अनडिझायरेबल अँड इट इज युजली अवॉइडेड. जे शियर फेल्युअर आहे ते शियर फेल्युअर हे अनडिझायरेबल असणार आहे आणि ते आपण जनरली काय करतो, अवॉइड करतो. म्हणजे काय की जर आपण आता कॉन्क्रीट इज काय, वीक इन टेन्शन आहे, म्हणजे काय की आपण जे प्रॉब्लेम्स बघितले त्याच्यामध्ये काय करत होतो, टफी इज ग्रेटर दॅन टोसी असेल आणि त्यात काय करत होतो, जी शियर एन्फोर्समेंट आहे ती डिझाईन करत होतो आणि टफी इज लेस दॅन टोसी असेल, इन दॅट कंडिशन वी कॅन प्रोव्हाइड द मिनिमम शियर एन्फोर्समेंट. मिनिमम शियर एन्फोर्समेंट का प्रोव्हाइड करायची, तर आपल्याला माहितीये डिझाईन ऑफ शियर एन्फोर्समेंट करायची गरज नाहीये, पण आपण जर शियर एन्फोर्समेंट प्रोव्हाइडच नाही केली तर त्या कंडिशनमुळे जर फ्युचरमध्ये जर एखाद्या शियर स्ट्रेसेस आला किंवा सडन लोडिंग इन्क्रीज झाली तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, शियर फेल्युअर होऊ शकतं. ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, मिनिमम शियर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. त्याच्यासाठी अगोदर चेक करतो की आपल्याला डिझाईन शियर एन्फोर्समेंट करायची गरज आहे का, मिनिमम शियर एन्फोर्समेंट करायची गरज आहे. ठीक आहे. दिस प्रॅक्टिकल विल हेल्प्स टू अंडरस्टँड नेसेसिटी ऑफ शियर एन्फोर्समेंट. या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय समजेल की शियर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायची काय गरज आहे. इट इज व्हेरियस फॉर्म्स अँड प्रोव्हिजन रिगार्डिंग एरिया ऑफ रेन्फोर्समेंट अँड इट्स स्पेसिंग बाय रेफरिंग व्हेरियस क्लॉजेस गिवन इन IS 456-2000. आपण ज्यावेळेस चॅप्टर स्टार्ट केला होता त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, डिफरंट IS स्पेसिफिकेशन बघितले होते. ठीक आहे. मग ते IS स्पेसिफिकेशन कोणते आहेत त्याच्यानुसार त्याच्याशी एरियाशी रिलेटेड कोणता क्लॉज आहे, प्लस त्याच्या स्पेसिंगशी रिलेटेड कोणता आहे, परत तुम्ही व्हेरियस फॉर्म्स ऑफ शियर एन्फोर्समेंट बघितलं, बरोबर आहे. वर्टिकल स्टेप्स बघितल्या, इन्क्लाइन स्टेप्स बघितल्या, नंतर बेंट अप बार्स प्रोव्हाइड केले. हे काय डिफरंट फॉर्म्स ऑफ शियर एन्फोर्समेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द theoretical background behind the shear enforcement. Shear in beam it causes due to the variation in bending moment along the span. आता ज्यावेळेस बीम हा जर तुम्ही मेंबर कन्सिडर केला तर बीम कसला मेंबर आहे, हे हॉरिझॉन्टल मेंबर आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावरती जे लोडिंग मिळणार आहे अलॉंग द लेंथ काय असणार आहे, व्हेरी असणार आहे, बरोबर आहे. जसजशी लेंथ इन्क्रीज होईल आणि त्याच्यानुसार लोड चेंज होणार आहे, म्हणजे बेंडिंग मुवमेंट काय असणार आहे, अलॉंग द स्पॅन डिफरंट असणार आहे. म्हणजे बेंडिंग मुवमेंट जर डिफरंट असेल तर बेंडिंग स्ट्रेसेस असू द्या किंवा शियर स्ट्रेसेस असू द्या ते काय असणार आहे, प्रत्येक पॉइंटला डिफरंट असणार आहे. द बेंडिंग स्ट्रेस अँड शियर स्ट्रेस कंबाइंड इनटू द प्रिन्सिपल टेन्साइल अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. जे बेंडिंग स्ट्रेसेस आहेत किंवा शियर स्ट्रेसेस आहेत ते नंतर कशामध्ये कन्वर्ट होतात, प्रिन्सिपल टेन्साइल आणि प्रिन्सिपल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस मध्ये. कारण आपण जनरली दोन जे स्ट्रेसेस कन्सिडर करतो, फर्स्ट आहे ते टेन्साइल स्ट्रेसेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस आहेत ते कॉन्क्रीट
रजिस्टर करतात आणि टेन्साईल स्ट्रेसेस आहेत ते कोण रजिस्टर करतात, तर आरसीसी जे मेंबर्स आहेत किंवा शिअर एन्फोर्समेंट असेल तर जी रेन्फोर्समेंट आहे म्हणजे स्टील प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे, स्टील रजिस्टर करणार आहे. वेन द प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस एक्सीड द टेन्साईल हॅलो स्ट्रेंथ. मॅम, यस, स्क्रीन दिसत नाहीये. ओके. इज इट विजिबल नाउ? Yes, ma'am. बघा फर्स्ट व्हॉइस क्लिअर आहे ते सगळ्यांना? Is it audible now? बघा, ज्या आयएस क्लॉजेस आहेत रिलेटेड विथ शिअर रेन्फोर्समेंट इन बीम्स अँड स्लॅब. स्लॅब मध्ये किती शिअर रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायला पाहिजे, आणखी जे बीम आहेत त्या बीम मध्ये किती शिअर रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायला पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड जे डिफरंट क्लॉजेस आहेत ते कशामध्ये गिवन आहेत तुम्हाला, आयएस 456/2000 मध्ये गिवन आहेत. ठीक आहे. मग शिअर जे बीम आहेत, बीम मध्ये शिअर कशामुळे कॉज होतो, तर ड्यू टू द व्हेरिएशन इन द बेंडिंग मुवमेंट. अलॉंग द स्पॅन काय असणार आहे, बेंडिंग मुवमेंट चेंज होते. मग ते जे बेंडिंग स्ट्रेसेस आहेत किंवा शिअर स्ट्रेसेस आहेत हे कशामध्ये कंबाईन केले जातात, तर प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस आणि प्रिन्सिपल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. ज्यावेळेस प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस हा टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटच्या पेक्षा जर एक्सीड होत असेल तर त्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये लो क्रॅक्स किंवा स्मॉल क्रॅक्स डेव्हलप होणार आहेत. आणि हे कशामुळे अलॉंग द हे कशा डेव्हलप होतात, तर डायगोनल डायरेक्शन न डेव्हलप होतात. ठीक आहे. कशामध्ये बघा, ज्यावेळेस प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेसेस हे टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट पेक्षा एक्सीड होतात तर त्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, तिथं क्रॅक्स जाणार आहेत. आणि हे क्रॅक्स कसे डेव्हलप होत आहेत, तर डायगोनली डेव्हलप होत आहेत. ठीक आहे. दीज क्रॅक्स आर कॉल्ड ॲज अ डायगोनल टेन्शन क्रॅक्स. जर तुम्ही एखादा बीम असेल तर बीमला ज्यावेळेस सपोर्टला ज्यावेळेस तुम्ही चेक कराल तर तिथे एखाद्या वेळेस जर तिथले जे प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस हे एक्सीड होत असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला जे डायगोनल क्रॅक्स गेलेले दिसतील तर ते कशामुळे आलेले असतात, ड्यू टू द डायगोनल टेन्शन मुळे आलेले असतात. ठीक आहे. द टेन्शन क्रॅक्स डेव्हलप ड्यू टू द शिअर रिक्वायर्ड टू बी टेकन केअर ऑफ प्रोव्हाइडिंग रेन्फोर्समेंट. म्हणजे आपण जी प्रोव्हाइड केलेली शिअर रेन्फोर्समेंट आहे ती त्याचे जे रिक्वायर्ड आहे तर त्याच्या जी रेन्फोर्समेंट आहे ती ऍक्च्युली आपण जेवढी रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा कमी प्रोव्हाइड केलेली असू द्या किंवा फ्युचर एक्सपेन्शन मुळे जास्त जेवढा आपण कन्सिडर केलेला शेअर फोर्स होता त्याच्यापेक्षा जास्त एक्सीड होत असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला तिथं डायगोनल क्रॅक्स केलेले दिसतील. ठीक आहे. द रेन्फोर्समेंट प्रोव्हाइडेड इज नोन ॲज अ शिअर रेन्फोर्समेंट. मग त्याच्यासाठी जे डायगोनल क्रॅक्स आहेत ते डेव्हलप होऊ नये किंवा तिथं ऑफर होऊ नये म्हणून आपण काय करतो, तिथं शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर शिअर एन्फोर्समेंट मध्ये तुम्ही कोणते शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करणार, तर त्याचे डिफरंट फॉर्म्स आहेत. फर्स्ट आहे व्हर्टिकल स्टिरप्स, सेकंड आहे इन्क्लाइन स्टिरप्स अँड थर्ड आहे बेंट अप बार्स. त्याच्यामध्ये हे कशासाठी यूज केले जातात, फॉर शिअर एन्फोर्समेंट साठी आपण काय करतो, व्हर्टिकल स्टिरप्स असू द्या, इन्क्लाइन स्टिरप्स असू द्या किंवा बेंट अप बार्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये तुम्हाला दाखवलं आहे जे व्हर्टिकल स्टिरप्स असणार आहेत ते अशा टाइप मध्ये असणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय की व्हर्टिकल डायरेक्शन, ते इन्क्लाइन नसणार आहे. नेक्स्ट त्याच्यात दोन स्टिरप्स आहेत, त्या दोन स्टिरप्सची जी स्पेसिंग जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पेसिंग, विच इज डिनोटेड बाय SV. नेक्स्ट जे आपण बेंट अप बार्स बघितले, बेंट अप बार साठी अल्फा अँगल घेत होता, बरोबर आहे. जो अल्फा अँगल आहे तो कशासाठी घेत होतो, तर जे बेंट अप बार्स आहे ते ऍट 45 डिग्रीला काय केलेले असतात, बेंड केलेले असतात. त्याच्यामुळे अल्फाची व्हॅल्यू आपण 45 डिग्री घेतो. ठीक आहे. बेंट अप बार्स अलॉंग विथ स्टिरप्स. या डायग्राम मध्ये तुम्हाला काय शो केले आहे, व्हर्टिकल स्टिरप्स पण आहेत प्लस बेंट अप बार पण प्रोव्हाइड केलेला आहे. आपण एनी ऑफ द टू कॉम्बिनेशन पण यूज करू शकतो. दॅट इज ऑल्सो फॉर्म ऑफ शिअर रेन्फोर्समेंट
अशा टाईपमध्ये तुम्हाला काय केली जाते, शिअर एन्फोर्समेंट इन बीम प्रोव्हाइड केली जाते. कशासाठी प्रोव्हाइड करतो आपण शिअर एन्फोर्समेंट? जे शिअर आहे ते शिअर रेजिस्ट करण्यासाठी, शिअर फोर्सेस असू द्या किंवा जे डायगोनल क्रॅक्स जाणार आहेत ड्यू टू द टेन्साइल स्ट्रेस एक्सिड झाल्यामुळे, तर ते रेजिस्ट करण्यासाठी आपण शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, इज इट क्लिअर? हे काय आहे शिअर एन्फोर्समेंट इन स्लॅब. स्लॅब मध्ये अशा टाइप मध्ये काय केली जाते, शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड केली जाते. आणि हे काय आहे शिअर एन्फोर्समेंट इन बीम. बीम मध्ये काय केलं जातं बघा, फर्स्ट स्टिरप्स यूज केले जातात, व्हर्टिकल स्टिरप्स असू द्या किंवा वेंटअप बार्स असू द्या. हे कशामध्ये प्रोव्हाइड केलं जातं, बीम मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. मग व्हर्टिकल स्टिरप्सच्या ऐवजी तुम्ही इन्क्लाइन स्टिरप्स पण यूज करू शकता. बरोबर आहे. नेक्स्ट शिअर एन्फोर्समेंट इन स्लॅब. स्लॅब मध्ये काय केले जाते, शिअर एन्फोर्समेंट साठी वेंटअप बार्स यूज केले जातात. ठीक आहे, अल्टरनेट वेंटअप बार्स म्हणजे फर्स्ट मेन बार ज्यावेळेस प्लेस केला त्याच्यानंतरचा जो बार आहे तो काय केला जातो, वेंटअप बार्स म्हणून टाकला जातो. तो कशासाठी, तर टू अवॉइड द शिअर इन स्लॅब. स्लॅब मध्ये जे शिअर आहे ते रेजिस्ट करण्यासाठी आपण काय करतो, शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. बघा IS 456 जे डिफरंट IS कोड आहेत, मी तुम्हाला त्या स्प्रेडशीट मध्ये त्याची लिंक शेअर केलेली आहे. मग IS 456 ओपन करायचा, त्याच्यामध्ये डिफरंट क्लॉजेस आहेत. क्लॉजेस म्हणजे काय की आपण जे स्पेसिंगचा फॉर्म्युला लिहितो, काय लिहितो स्पेसिंगचा फॉर्म्युला 0.87 FY इंटू ASV इंटू D अपॉन काय करतो शिअर रेजिस्टेड बाय स्टिरप्स असा फॉर्म्युला लिहितो. सेकंड फॉर्म्युला काय लिहितो 0.87 FY इंटू ASV अपॉन 0.4 इंटू B. थर्ड फॉर्म्युला काय लिहितो 0.75 इंटू D आणि थर्ड आहे ती 300 mm. ह्या तिन्ही जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती काय करतो ऍज अ स्पेसिंग म्हणून प्रोव्हाइड करतो. जे हे फॉर्म्युला आहेत ते तुम्हाला कशामध्ये दिले आहेत, तर IS कोड मध्ये गिवन आहे. ठीक आहे, बघा IS कोड ओपन करून दाखवते तुम्हाला, जे डिफरंट क्लॉजेस आहेत ते कसे दिलेले आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये. बघा मिनिमम शिअर एन्फोर्समेंट, आता जी शिअर एन्फोर्समेंट आहे तर ती मिनिमम किती प्रोव्हाइड करायची, त्याचा फॉर्म्युला काय दिलाय बघा, ASV अपॉन BSV विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.4 अपॉन 0.87 FY. मग ह्याच्यामध्ये ASV म्हणजे काय असते, टोटल क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द स्टिरप्स विच इज इफेक्टिव्ह इन शिअर. सेकंड ASV म्हणजे काय असणार आहे, स्पेसिंग स्टिरप्स मध्ये जी स्पेसिंग असणार आहे अलॉंग द लेंथ ऑफ मेंबर. तो लेंथ ऑफ मेंबर आपण अलॉंग द लेंथ ऑफ मेंबर कसं का सांगितलंय, तर जो कॉलम आहे कॉलम साठी पण स्टिरप्स असणार आहे, त्याला आपण लिंक्स म्हणतो. बरोबर आहे, किंवा रिंग म्हणतो. जर ज्या स्टिरप्स आहेत मग बीम साठी त्याची लेंथ काय असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे आणि कॉलम साठी त्याची जी लेंथ असणार आहे ती कशी असणार आहे, वर्टिकल असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मेंबर कसा कन्सिडर करताय, कोणता कन्सिडर करताय त्याच्यावरती पण त्याची लेंथ डिपेंड असणार आहे. नेक्स्ट बी काय असणार आहे, ब्रेड्थ ऑफ बीम असणार आहे किंवा वेब असणार आहे. नेक्स्ट FY इज द कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टील, शिअर एन्फोर्समेंट. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टील आहे पण जी शिअर एन्फोर्समेंटला आपण प्रोव्हाइड करतो आणि ते shall not be greater than 415 न्यूटन पर m². ठीक आहे, हा फॉर्म्युला पण आपण बघितला होता ऍट द स्टार्टिंग, ज्यावेळेस तुम्ही चॅप्टर स्टार्ट केलं होतं त्याच्यानंतर त्याचे शिअर एन्फोर्समेंटशी रिलेटेड जे मिनिमम शिअर एन्फोर्समेंट किती असायला पाहिजे, मॅक्झिमम शिअर एन्फोर्समेंट किती असायला पाहिजे ते आपण डिस्कस केलं होतं. नेक्स्ट आणखी काय बघितलं होतं, हे झालं रिलेटेड विथ मिनिमम शिअर एन्फोर्समेंट. नेक्स्ट बघा आणखी काय असणार आहे, जर तो नेक्स्ट आणखी कोणती शिअर एन्फोर्समेंटशी रिलेटेड आणखी डिफरंट क्लॉजेस आहेत. नॉमिनल कव्हर किती असायला पाहिजे, हे पण रिलेटेड विथ जे रेन्फोर्समेंट आहे ते रेन्फोर्समेंट मध्ये नॉमिनल जो कव्हर आहे तो किती असायला पाहिजे. प्लस आणखी काय असणार आहे, नॉमिनल कव्हर फायर रेजिस्टन्स असेल, जर आपण फायर रेजिस्टन्स कन्सिडर करतो बरोबर आहे, त्याच्यामध्ये किती कोणते क्लॉजेस त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत त्याचं सगळं तुम्हाला स्टडी कशामध्ये दिलं आहे, IS 456 2000 मध्ये गिवन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता आणखी डिफरंट क्लॉजेस आहेत. मॅक्झिमम जी शिअर एन्फोर्समेंट आहे ती किती प्रोव्हाइड करायला पाहिजे, तर बघा मॅक्झिमम स्पेसिंग ऑफ शिअर एन्फोर्समेंट मेजर द अलॉंग द ऍक्सिस ऑफ मेंबर शॅल नॉट एक्सीड 0.75 D. जे आपण फॉर्म्युला यूज करतोय
मॅक्झिमम स्पेसिंग फॉर शिअर एन्फोर्समेंट साठी. तर तो काय यूज करतोय 0.75D. बरोबर आहे. इट इज फॉर व्हर्टिकल स्टिरप्स अँड डी इज फॉर द इन्क्लाइन स्टिरप्स, म्हणजे जो इफेक्टिव्ह डेप्थ आहे. नेक्स्ट, वेअर डी इज द इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ द सेक्शन अंडर द कन्सिडरेशन, इट नो केस शाल बी स्पेसिंग एक्सीड 300 mm, म्हणजे 300 mm पेक्षा जास्त एक्सीड होता कामा नये. दॅट इज द मॅक्झिमम स्पेसिंग ऑफ द शिअर एन्फोर्समेंट. जे आपण एसव्ही चे फॉर्म्युले यूज करतोय ते तुम्हाला इथं अगोदर स्टेटमेंट गिवन आहेत, त्याचे क्लॉजेस गिवन आहेत. त्याच्यानंतरच आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम स्टार्ट करतोय किंवा ज्यावेळेस डिझाईन करतोय शिअर एन्फोर्समेंट, त्याच्यामध्ये आपण जे एसव्ही चे फॉर्म्युला आहेत त्याच्यामध्ये व्हर्टिकल स्टिरप्स असू द्या, इन्क्लाइन स्टिरप्स असू द्या, त्याचे फॉर्म्युला यूज करतो. नेक्स्ट 0.75D हा फॉर्म्युला यूज करतो. तर हे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले तुम्ही कुठून यूज करताय, तर तुम्हाला जे IS 456 आहे 2000 त्याच्यामध्ये हे क्लॉजेस गिवन आहे. हे क्लॉजेस नुसारच तुम्ही ते फॉर्म्युले तिथं यूज करताय. ठीक आहे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू? हे डिफरंट, म्हणजे हे जे स्टेटमेंट फॉर्मॅट मध्ये आहे तुम्हाला फक्त राईट डाऊन करायचं आहे. हा हे तुमचं काय आहे, प्रॅक्टिकल नंबर 7. ठीक आहे. हे जर समजत नसेल तर तुम्हाला जे प्रॅक्टिकल आहे तुमचं त्याच्यामध्ये गिवन आहे की पेज नंबर 72 वरती असू द्या, 72 मध्ये नंतर कोणता क्लॉज यूज करायचा ते पण सांगितलंय. 40.4 असू द्या, 40.2.3 आहे, असे जे डिफरंट क्लॉजेसचे नंबर सुद्धा तिथं जे दिलेत ते राईट डाऊन करा. आणि त्याच्याशी रिलेटेड जे क्लॉजेस आहेत ते सुद्धा तुम्ही काय करायचंय तिथं प्रॅक्टिकल मध्ये राईट डाऊन करायचंय. ठीक आहे. पेज नंबर 72 वरती पण तुम्हाला IS क्लॉजेस दिलेले आहेत. बघा पेज नंबर 72, जो नॉमिनल शिअर स्ट्रेस आहे तो दिलेला आहे. नॉमिनल शिअर स्ट्रेस इन अ बीम of uniform depth shall be obtained by using following equation, that is tau v is equal to v upon bd. मग हे आपण जे फॉर्म्युले यूज करतोय ते तुम्हाला कशामध्ये गिवन आहेत, IS 456 2000 मध्ये गिवन आहेत. आपण फॉर्म्युले काय करतो, नॉमिनल शिअर स्ट्रेस ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतोय तर त्यावेळेस काय करतोय, tau v is equal to v upon bd. मग हे tau v is equal to v upon bd कुठून आलं, तर तुम्हाला IS 456 2000 मध्ये त्याचे डिफरंट क्लॉजेस गिवन आहेत. आणि त्याच्यानुसार आपण ज्यावेळेस नॉमिनल शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस tau v is equal to v upon bd हा फॉर्म्युला यूज करतोय. मग त्याच्यामध्ये VU म्हणजे काय असणार आहे, डिझाईन शिअर फोर्स असणार आहे. B इज द विड्थ ऑफ मेंबर असणार आहे. D इज द इफेक्टिव्ह डेप्थ असणार आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्लॉज आहे बघा IS नेक्स्ट जो क्लॉज आहे 40.1.1. जर जे ही झाली नॉमिनल शिअर स्ट्रेस ज्याच्यामध्ये जी बीमची जी डेप्थ आहे ती युनिफॉर्म आहे. जर नॉन युनिफॉर्म डेप्थ असेल तर त्याच्यासाठी टग्गीचा फॉर्म्युला डिफरंट असणार आहे. तुम्हाला सिलेबसला युनिफॉर्म जी डेप्थ आहे त्याच्याशी रिलेटेडच फॉर्म्युला आहे, पण त्याच्याशी रिलेटेड जो क्लॉज आहे तो पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर व्हॅरिंग डेप्थ असेल तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो पण काय होतो, चेंज होतो. नेक्स्ट, मिनिमम शिअर एन्फोर्समेंट when tau v is less than tau c given in table 19, minimum shear reinforcement shall be provided in accordance with 26.5.1.6. म्हणजे काय की जे आपण फोर्थ स्टेप मध्ये काय करतो, अगोदर काय करतो, नॉमिनल शिअर स्ट्रेस फाइंड आउट करतो, नंतर जे tau c आहे तो पण फाइंड आउट करतो आणि त्याच्यानंतर त्याचं कंपॅरिझन करतो. मग कंपॅरिझन मध्ये tau v is greater than tau c असेल तर डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट करतो. नेक्स्ट, मिनिमम शिअर एन्फोर्समेंट कधी प्रोव्हाइड करतो, ज्यावेळेस tau v is less than tau c असेल. ठीक आहे. ते तुम्हाला कशामध्ये गिवन आहे, IS कोड 456 2000 मध्ये क्लॉज नंबर 40.3 मध्ये गिवन आहे की मिनिमम शिअर एन्फोर्समेंट कधी प्रोव्हाइड करायची. ओके. सेम डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट. मग डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट मग आपण डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट मध्ये 2 पार्ट बघितले. फर्स्ट पार्ट ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट फर्स्ट आपण कधी करतो, ज्यावेळेस tau v नॉमिनल शिअर स्ट्रेस इज एक्सीड tau c व्हॅल्यू, देन यू कॅन डिझाईन द शिअर एन्फोर्समेंट. मग शिअर एन्फोर्समेंट ज्यावेळेस बेंट अप बार्स गिवन नसतील आणि ज्यावेळेस बेंट अप बार्स गिवन असतील त्यावेळेस आपण 2 टाइपने काय करतो, शिअर एन्फोर्समेंटचं डिझाईन करतो.
ठीक आहे. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की पर्सेंटेज ऑफ स्टील, टवसीची जी व्हॅल्यू आहे, टवसी म्हणजे ज्यावेळेस गिवन नसेल तर त्यावेळेस पर्सेंटेज ऑफ स्टील गिवन असणार आहे. ओके, म्हणजे हा टेबल मधल्या व्हॅल्यू तुम्हाला गिवन असते. ओके, जे कोणत्या ग्रेड हा टेबल तुम्हाला गिवन असतोय, ज्याच्यामध्ये एका साईडला पर्सेंटेज ऑफ स्टीलची व्हॅल्यू बघा 100 इंटू AST अपॉन BD, म्हणजे ह्याचा फॉर्म्युला कशाचा आहे, पर्सेंटेज ऑफ स्टीलचा आहे. आणि सेकंड साईडला काय आहे, EFCच्या सॉरी टवसीच्या व्हॅल्यू आहे. मग तुम्हाला डायरेक्ट ज्या प्रॉब्लेम मध्ये कोणत्या ग्रेडचं कॉन्क्रीट आहे त्या ग्रेडच्या व्हॅल्यू गिवन असते. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही काय करता, इंटरपोलेशनचा फॉर्म्युला यूज करून शिअर डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आहे ती की कॅल्क्युलेट करता. ठीक आहे, सेम डिफरंट टवसी मॅक्सच्या व्हॅल्यू त्या पण किती डिफरंट ग्रेड साठी त्याची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती किती असायला पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड जे डिफरंट क्लॉजेस सुद्धा किंवा टेबल तुम्हाला IS कोड मध्ये गिवन आहे. नेक्स्ट जे आपण फॉर्म्युला यूज करतोय 0.87 FY इंटू ASB अपॉन D इंटू VUS यूज करतोय. बरोबर आहे. हे काय आहे, व्हर्टिकल स्टिरअप साठी शिअर रेजिस्टेड बाय स्टिरअप्स किती असायला पाहिजे. नेक्स्ट फॉर इन्क्लाइन स्टिरअप साठी किती असायला पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड जे फॉर्म्युला आहे ते तुम्हाला इथं गिवन आहे. स्पेसिंग साठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. बरोबर आहे. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? जे आपण फॉर्म्युल्यामध्ये जे स्टेप्स यूज करतोय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, तर त्याच्याशी रिलेटेड जे क्लॉजेस आहेत ते तुम्हाला IS 456 मध्ये गिवन आहेत. तेच IS क्लॉजेस फक्त काय करायचे, राईट डाऊन करायचे. दॅट इज युअर प्रॅक्टिकल नंबर 7. राईट डाऊन दी क्लॉजेस रिलेटेड विथ shear reinforcement. Is it clear to everyone? नोट्स मध्ये पण तुम्हाला IS कोड स्पेसिफिकेशन म्हणून पॉइंट दिलाय, त्याच्यामध्ये त्याचे जे क्लॉज आहेत ते राईट डाऊन करून दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही इथं राईट डाऊन करू शकता. क्लिअर आहे? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? येस और नो? इज इट क्लिअर? Yes. Okay. All of you? Any of you having any Yes, ma'am. problem regarding this? सिंपल आहे. काय करायचं आहे, जे शेअर एन्फोर्समेंट साठी जे क्लॉजेस आहेत ते 5 क्लॉजेस तुम्हाला काय सांगितले, राईट डाऊन करायचे सांगितले. दॅट इज युअर प्रॅक्टिकल नंबर 7. ओके, कम्प्लीट करू शकता. त्याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा तुम्ही तिथून राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, विल स्टॉप हिअर.